स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ इस्लामपूर शहर कडकडीत बंद व रास्ता रोको आंदोलक आक्रमक। MS मराठी न्यूज नेटवर्क इस्लामपूर प्रतिनिधी हारून नालबंद दिनांक 20। गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आमदार जयंत पाटील व राजारामबापू पाटील यांच्याबद्दल केलेल्या निषेधार्थ वक्तव्यावर इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या वतीने इस्लामपूर बंद व रास्ता रोको करण्यात आले। सांगली पेठ नाका कामेरी नाका येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्यात आले। दुतर्फी लांब लांब वाहनांची लाईन लागली होती। यावेळी आंदोलक आक्रमक होऊन रस्त्यावर टायर पेटवून देण्यात आली। आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांनी शहाजी पाटील खंडेराव जाधव व आंदोलक कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी आंदोलन जास्तच आक्रमक होऊन पोलीस व आंदोलक यांच्यात झटापट झाली। कार्यकर्त्यांचे आक्रमकता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता। या आंदोलनात महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक वक्त्यांनी बोलताना गोपीचंद पडळकर यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेऊन व पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली। आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आपले नेते माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्यावर खालच्या लेवलची टीका करणारे जतचा आमदार गोपी पडळकर याच्या विरोधात काल आपण निषेध मोर्चा काढला आणि आजही आपण रस्ता रोको करतोय। कारण पण वरिष्ठांना एवढं कळायला पाहिजे होतं की त्यांनी सज्जड इशारा देऊन त्यांना असं सांगितलं पाहिजे होतं की तुम्ही त्यांची माफी मागा। खरं तर हे फडणवीस साहेबांनी करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही। आज या रस्ता रोकोच्या माध्यमातून वाळवा तालुक्याची जनता इस्लामपूर शहराची जनता साहेबांवर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी सज्जन उपस्थित आहे। इथं ही जनता अजिबात गप्प बसणार नाही। जोपर्यंत हा गोपी पडळकर साहेबांची माफी मागत नाही तोपर्यंत ही जनता शांत बसणार नाही। आज आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत। आज आमच्या भावावर वाळवा तालुक्याचे कुटुंब प्रमुख आदरणीय माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्यावर खालच्या दराची टीका करणारे गोप्या पडळकर आमदार नावाला झालाय, पण त्यानं काय केलं? एक लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी असते त्यातील एकही काम तुम्ही करत नाही। नुसतं वाचाळवीरासारखं मनोरुग्ण असल्यासारखं आपण नुसती गरळ वखत सगळ्या गावावर फिरत असता। किती वेळा साहेबांच्यावर टीका करणार? किती वेळा तुमचं आम्ही सहन करायचं? आज ही वाळवा तालुक्याची जनता गप्प बसलेली नाही। आज या वाळवा तालुक्याच्या वतीनं इस्लामपूर शहराच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। परत जर असं काही वक्तव्य आलं तर ह्या महिला भगिनी अजिबात गप्प बसणार नाही। त्याच्या गावात जाऊन त्याला बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाहीत। या गोप्याचं करायचं काय तर खाली डोकं वर पाय। गोप्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। नेमकं पत्ता कडवा आहे, गोप्याच्या लाभडवा आहे। गोप्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। एका देवासारख्या माणसाबद्दल ज्यांनी आपल्या आयुष्यातला खण आणि खण या वाळवा तालुका आणि सांगली जिल्ह्यासाठी वेचला अशा माणसाच्या मुलाबद्दल लोकनेते राजारामबापू पाटील आणि माननीय जयंत पाटील यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ आणि खालच्या दर्जाला जाऊन भाषण केलेला हा गोप्या
आणि त्याला साथ देणारे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस यांनी दोघांनीही माफी मागावी. मुख्यमंत्री साहेबांनी त्याला निलंबित करावं. नाही, कोपऱ्या काल इशारा तुला दिलेला आहे. आज तुझ्या घरात जाऊन तुझ्या चप्पलनं तुला नाही फोडला या वाळव्याच्या महिलांनी, तर मात्र माझं नाव बदली. या वाळव्याच्या महिला तुम्ही समजता तितक्या साध्या नाहीत. तिथं येऊन तुला ठोकणार. लक्षात ठेव, माफी माग लवकरात लवकर, नाहीतर या सरकारचा, त्याच्या गोपीचंदच्या वडिलांचा सुद्धा मी निषेध करते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.